अपमानाचा बदला कसा घ्याल? अपमानांवर विजय मिळवणे हे एक आव्हानात्मक कार्य असू शकते, परंतु योग्य मानसिकता आणि रणनीतीने त्यांच्यापासून वर येणे शक्य आहे. अपमानाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिपा दिलेल्या आहेत. पहिली टीप, शांत रहा. जेव्हा कोणी तुमचा अपमान करते तेव्हा दुखापत होणे किंवा रागवणे स्वाभाविक आहे. तथापि आवेगाने प्रतिक्रिया दिल्याने परिस्थिती आणखी वाढू शकते. दीर्घ श्वास घ्या, 10 पर्यंत मोजा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. टीप नंबर 2, स्रोत विचारात घ्या. हे समजून घ्या की अपमान अनेकदा तुमच्यापेक्षा अपमान देणाऱ्या व्यक्तीबद्दल अधिक बोलतो. सहसा अपमान दुसऱ्या व्यक्तीचा असुरक्षिततेमुळे, मत्सरामुळे किंवा नियंत्रणाच्या गरजेमुळे होतो. स्वतःला स्मरण करून द्या की त्यांचे शब्द तुमच्या लायकीचे किंवा चारित्र्याचे प्रतिबिंब असू शकत नाहीत. टीप नंबर 3, हे वैयक्तिकरित्या घेऊ नका. लक्षात ठेवा की अपमान हे सहसा व्यक्तिनिष्ठ असतात आणि वैयक्तिक मतांवर आधारित असतात. त्यांना अंतर्गत न करण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना तुमची व्याख्या करू द्या. आत्ममूल्य आणि आत्मविश्वासाची तीव्र भावना विकसित करा, जेणेकरून अपमानाचा तुमच्यावर जास्त अधिकार होणार नाही. टीप नंबर 4, हेतूचे मूल्यांकन करा. अपमानामागील हेतू विचारात घ्या. याचा अर्थ तुम्हाला हानी पोहोचवणे किंवा फक्त प्रतिक्रिया भडकवणे आहे. काही अपमानाचा उद्देश प्रतिसादाला चिथावणी देण्याचा आहे. त्यामुळे गुंतून न राहता तुम्ही परिस्थिती खराब करू शकता. टीप नंबर 5, हुशारीने प्रतिसाद द्या. तुम्ही प्रतिसाद देण्याचे निवडल्यास ते परिपक्वतेने आणि सन्मानाने करा. बचावात्मक किंवा आक्रमक पद्धतीने प्रतिसाद देणे टाळा, कारण यामुळे परिस्थिती आणखी वाढू शकते. त्याऐवजी शांतपणे उत्तर द्या किंवा परिस्थितीनुसार अजिबात प्रतिसाद न देणे निवडा. टीप नंबर 6, समर्थन मिळवा. मित्र, कुटुंब किंवा विश्वासू व्यक्तींशी संपर्क साधा, जे भावनिक आधार देऊ शकतात. ते तुम्हाला परिस्थिती नॅव्हिगेट करण्यात मदत करण्यासाठी दृष्टिकोन, सल्ला आणि प्रोत्साहन देऊ शकतात. टीप नंबर 7, आत्मसुधारणेवर लक्ष केंद्रित करा. वैयक्तिक वाढीची संधी म्हणून अपमानाचा वापर करा. टीकेमध्ये काही तथ्य आहे की नाही याचे मूल्यांकन करा आणि अशी काही क्षेत्रे आहेत जिथे तुम्ही सुधारणा करू शकता का ते ठरवा. तथापि लक्षात ठेवा की सर्व अपमान वैध किंवा रचनात्मक नसतात, त्यामुळे त्यानुसार अभिप्राय फिल्टर करा. टीप नंबर 8, स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी वाढवणाऱ्या आणि तुमचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहा. स्वतःला सकारात्मक प्रभावांनी वेढून घ्या. तुम्हाला आवडणाऱ्या छंदांमध्ये व्यस्त राहा. व्यायाम करा, ध्यान करा किंवा गरज पडल्यास व्यावसायिकांची मदत घ्या. अपमानावर मात करण्यासाठी आपल्या भावनिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. टीप क्रमांक 9, सकारात्मक मानसिकता ठेवा. तुमची ताकद, कर्तृत्व आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक पैलूंची आठवण करून द्या. सकारात्मक गोष्टींसह स्वतःला घेरून घ्या आणि अपमानापासून नकारात्मकतेचा प्रतिकार करण्यासाठी कृतज्ञतेचा सराव करा. टीप नंबर 10, सोडून द्यायला शिका. अपमानांना धरून राहणे आणि त्यावर राहणे केवळ त्यांचा प्रभाव वाढवते. सोडून द्यायला शिका आणि ज्याने तुमचा अपमान केला त्याला क्षमा करा. त्यांच्या फायद्यासाठी नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनःशांतीसाठी. नकारात्मक भावनांना मुक्त करून आपण पुढे जाऊ शकता आणि आपल्या जीवनातील अधिक सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करू शकता. लक्षात ठेवा, अपमानावर विजय मिळवणे ही एक प्रक्रिया आहे,
जी वेळ आणि सराव घेते. संयम, लवचिकता आणि सकारात्मक मानसिकतेसह तुम्ही अपमानाच्या वरती जाण्यासाठी आणि तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी आंतरिक शक्ती विकसित करू शकता. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.